आहे। आता निवडणूकमध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण येत आहे की इम्तियाज जलील इथे जाणार आहे, तिथे जाणार आहे करके। मी आज ला स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही। मी MIM पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार। नाही, कसं आहे की कर्तबगार प्रतिभाशाली नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तर ते राजकारणात राहतात, पण आमदारकीची निवडणूक लढवत नाहीत असं अनेकदा दिसलेलं आहे। तर तुमच्याकडून काय, म्हणजे तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहात का, कुठून लढवणार? बघा, मी पराभव झाल्यानंतर ओवैसी साहेबांना एक गोष्ट सांगितली होती की साहेब असं नाही आहे की म्हणजे शहरामध्ये फक्त दोनच नेते आहे की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे। एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे। तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे, पण ओवैसी साहेबांचं मत वेगळं आहे। त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे, पण त्यांची स्वतःची एक विचारसरणी आहे। तर त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला, मैं जो बोलूँगा आपको सुनना पड़ेगा करके। मैं बोला सर आपका हुकुम सर आंखों के ऊपर। पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे, पण जे ओवैसी साहेब सांगतील, मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या, मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी 5, 6, 8 आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे। आपण थोडासा जोर लावला तर आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेतील। त्यांचा हुकूम काय? आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे। जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे की समजा माझ्या पक्षातून 5 लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची, तर त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार। माझ्या नावाचंही ते सर मतदारसंघ कोणता असेल नाही म्हणजे तुम्हाला हुकूम मिळालेला आहे की तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी आणि नाही, तसा काही हुकूम मिळालेला नाही आहे मला। आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं की मी प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं। तसं काही नाही आहे। मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे निर्णय घेणार आहे। 2 दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे। मुंबईमध्ये खूप सारे आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे। आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांची संपर्कात आहे। एक थर्ड फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे। जसा राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू कडूंनीही आपली इच्छा जाहीर केली होती, तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे की एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे, कारण जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे लोक खूप वैतागलेले आहे। बच्चू भाऊ शरद पवारांना भेटले आणि महाविकास आघाडी जवळपास ते केल्या जमा आहे। बच्चू भाऊ किंवा सपोर्ट देतो, तुम्ही सुद्धा शरद पवारांना भेटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। बच्चू भाऊ मार्फत तुम्ही शरद पवारांना भेटलात का बच्चू भाऊ स्वतंत्र गेले? नाही, मी बच्चू भाऊनाही भेटलं नाही। म्हणजे ते आले होते, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतलं होतं सर। आता निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला भेटतं, कशा भेटतं ते सगळं बाबाजानीचे माझे जुने संबंध। प्रश्नाला उत्तर देत नाही, तुम्ही शरद पवारांना भेटलात की नाही भेटलं? नाही भेटलं। नाही भेटलं, बरं सर, विषय असा आहे ही आघाडी केल्याशिवाय, तिसरी आघाडी केल्याशिवाय तर जे पक्षाचे वेगवेगळे गट झाले त्याशिवाय यश मिळणं कठीण झाले असं वाटतं तुम्हाला? म्हणून तुम्ही जरी MIMचे उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची? नाही, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो
की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते उद्धव ठाकरेंना दिले, ते शरद पवार साहेबांना दिले, ते काँग्रेसला दिले. आता त्यांनी हे समज घेऊ नये की जशी एक लाट लोकसभामध्ये आपल्याला मिळाली होती, तीच लाट विधानसभेमध्ये मिळणार आहे. कारण लोकांनी या 2-3 महिन्यामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहे. जसा की विशालगडचा जो मुद्दा झाला, कोल्हापूरचा, करणारे कोण, कोणत्या पक्षातले, हे सगळं त्यांनी बघितलं. मग जेव्हा MLCचं इलेक्शन आला 30 वर्षानंतर, मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद करण्यात आलेली आहे. मग अनेक असे मुद्दे आहे की ज्याच्यामुळे आज लोकांना असं वाटू लागले की बाबा आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवला होता. वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांचा एकही खासदार तिथे उपस्थित नाही होते लोकसभेमध्ये, पण जेव्हा बिल आला तर ते सगळे बाहेर पडाले. म्हणजे याचा अर्थ हे आहे कि तुम्हारी लड़ाई तुमको लड़ने का है, हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर 5 साल के बाद, हमको वोट दे देने का, और 5 साल के अंदर कुछ भी ऊंच नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ, कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम मुंह पे उंगली रख के खामोश बैठे रहेंगे. तर लोकांना असं वाटू लागलं की बाबा कमीत कमी तुम्ही बोलायला तर पाहिजे होता की तुमचा काय स्टँड आहे करके. तुम्हाला मतदारसंघ कोणता असावा असं वाटतं? पूर्वमधून तयारी आपली सुरू आहे असं कळतंय. नाही बाबा, आपल्याला सोपं आहे. बातमी करायचं सांगा, बातमी द्या ना. काय आहे? काय आहे? बातमी काय करायची ते सांगा. मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबईतून तुम्ही परवानगी द्या, मी मुंबईहून लढायला तयार आहे. आता विधानसभा आता पण तुम्ही मुंबईला जाणार आहात नाही. महाराष्ट्र का मराठवाडा काय तुम्ही कुठून नाही आता पूर्वमधून सातत्य सुरू आहे, करायचं आहे. चाचपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना. जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे, पूर्व नक्की 100% आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे, मध्य आमचं स्ट्रॉंग होल्ड आहे, मालेगाव आहे, धुलिया आहे, नांदेड आहे, बीड आहे, विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, मुंबईचे काही कॉन्स्टिट्युएन्सी, त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या. अनेक तिकडचे जे पदाधिकारी आहे ते दर 2 दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाज जलील साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा, तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा, जिंकून आणण्याची जबाबदारी आमची. आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पेपरवर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे करके, म्हणजे इतके इंडिपेंडंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन. तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आहे. बघा आतापर्यंत जे आहे ना, आम्ही एक अराउंड 30 सीट जे आहे ते त्याच्यावर आम्ही चाचपणी केलेली आहे आणि या 30 सीट्समध्ये सर्वे आमचा सुरू आहे. 30 आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे तर त्यावेळीसुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर असणार आहे. ओवेसी नेहमी जरांगीची तारीफ करत असतात. प्रत्येक सभेमध्ये त्यांनी त्यांची तारीफ केली, दिलेलं आहे की अलायन्स बिलायन्स सोडा बाजूला सोबत लढले. तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर गेलेलं आहे का उत्तर देण्याच्या मानसिकतेत आहे की जरांगी जाणीव? नाही, एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे. त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझ्या राजनैतिक काय असणार आहे आमचा पुढचा पाऊल, इलेक्शन लढण्याचा पाऊल. त्याच्या 29 तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कोणाच्या सोबत जायचं, इलेक्शन कशा लढायचं आहे. कारण जरांगे फॅक्टर खूप मोठा होता, याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे खरी परिस्थिती. तुमचाही पराभव जरांगे माझा नक्की 100% ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना. भाई मराठा फॅक्टर जे होतं ते आज आपण बघितलेलं आहे. आता
बघा आता लोकसभामध्ये नाही, लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत, मग ती जे काही तुमची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही, गेले नाही, बरोबर, तो देशाच्या संदर्भात होता. आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्यानं ते सांगतात. आता या तिघांसोबत जाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का, किंवा यांच्यासोबत जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील, पुढाकार घेता येईल. माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की MIMचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की MIMमुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्यापुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतके सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही. मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीट पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे. मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे. तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे, आपण याला हात लावू शकत नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले, शिवसेनेने NCP सोबत गेले, अजित पवार BJP सोबत गेले, हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे. आहे ना, मी स्पष्टपणे सांगतो AIMIMची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे. उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे, मग आम्ही यांची हे टीम आहे, B टीम आहे, C टीम आहे. हे कृपा करून मी आज आपल्याला ऑफर देतो, तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये. सगळं निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवैसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे. आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू. इतकं आयडिओलॉजी काय आहे, म्हणजे आयडिओलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला. म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं. बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता तर कुणाच्यामुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं, इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं. आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा, आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत आहे कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही. आता नवीन आयडिओलॉजीप्रमाणे मग तुम्हाला आमचे मतं पाहिजे. इम्तियाज जलील का चालत नाही बाबा, काय आहे असं काय आहे हे सांगा तुम्ही. नाही, जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना, कसल्या प्रकारची आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे. ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का, किंवा अजित पवार साहेब पुन्हा जंप करून या अलायन्समध्ये येतील, किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद नाही मिळाला उद्या तर ते काय स्टँड घेतील. म्हणजे हे इतके सारे किंतु परंतु आहे ना, म्हणजे याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की समजा हे 3 पार्टीजचा अलायन्स आहे, ये 3 एकत्र बसणार पण एकमेकांवर त्यांचा विश्वास नहीं है. कहते हैं ना हिंदी के अंदर, ये तीनों ने अपने पीठ में खंजर छुपा के रखे हुए हैं
कि कब मौका मिलेगा कि इसको भोंक दे, कब मौका मिलेगा कि इसको घोंप दे करके उसमें। तो ये जो अलायंस है ये आपको पेपर के ऊपर बहुत अच्छा लग रहा है, इलेक्शन आने दीजिएगा, उसमें कोई किसी का सुनने वाला नाही आहे। नाही मी तर ऑफर करत आहे ना, आमची तर असं नाही आहे ना की आम्ही 288चं ड्रीम बघत आहे। कोणाच्या नाही हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेसचं आहे, नाहीतर हेच प्रश्न इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना भाई, इतके मोठे मोठे पक्ष आहे, कशाला एक दुसऱ्याचं हे लागतं तुम्हाला, कुबड्या काय म्हणतं ते हां कुबड्या बरोबर आहे ना। तुम्ही इतकं मोठे आहे ना, इतकं मोठं चांगलं काम केलं ना, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे, मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला? निर्णय घ्या ना, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर। नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदेही नाही पाहिजे, अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे। एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेल्या आहे, इतक्या आमदारांना इतकं कोटी रुपये दिलेले आहे, हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये? इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये, का आपण एकटं आपण 288 सीट्स उभे करू शकत नाही? जर तुम्हाला कुबडे मिळाले तुम्ही किती आमदार निवडून आता आमच्या नाही आमचं तर तयारी जी आहे ते आमचे जे जसा आम्ही जे आमच्या 30 सीट्स आम्ही हे करत आहे, मी असं नाही मागणी करत आहे की इंडिपेंडंट लढलो तर 30 सीट्स आम्ही, आणि समजा अलायन्सेस त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं, आणि आमचा अलायन्स यांच्यासोबत झाला तर 30पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार आहे। खंजीर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लागू होतं काय चीज खंजीर घेऊन बैठकीला बसून ती म्हणजे 6 पक्ष जे आहे ना वो त्या पेपरवर तुम्ही बघा, तुम्ही इतका चांगला दिसेल ना तुम्हाला, पण तीनों ने तो अपने पीछे खंजर छुपा के रखे हुए है कि कब मौका मिलेगा और कब ये कर डालें। आणि कारण त्यांचा विश्वास या कारणाने नाही आहे की पोस्ट इलेक्शन सगळ्यांना जास्त आपले आपले सीट्स पाहिजे, की आपला समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्याला सरकारमध्ये कशा जाता येईल। तर काय आहे की प्रशांत बम उभे राहिला, मग सतीश चव्हाण तयारी करतो ना, मग सतीश चव्हाणची हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं? असं नाही आहे ना, सिग्नल दिलेले आहे, आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर, इनको आपण चुप बैठे हुए इनके साथ। तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जवळ कोण वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस का शिवसेना? तसं बघितलं तर बघा MIM हे तिघांच्याही विरोधात होते। आज अशी परिस्थिती नहीं है कि इनमें से 3 में से कोई एक को पसंद कर लो करके, उसमें माझ्यासाठी मतलब ते तसंच आहे, नाही असं काही नाही। समजा आता लास्ट टाइम नाही या तीन पैकी कुणाच्या डोक्यात हे बात गेली की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते खरी गोष्ट आहे, म्हणजे MIM मध्ये इतकी ताकद तर आहे, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की इतकी ताकद तर आहे की आम्ही कुठे जिंकू नाही शकलं तर तुम्ही पराभव होऊ शकतो आमच्यामुळे। आता हे संधी तुम्हाला मला द्यायची आहे का हे तुमच्या हातात आहे। लोकसभा निवडणुकीत MIMची ताकद दिसली नाही, बाकी सगळीकडे इंडिया अलायन्समध्ये लोक कन्व्हर्ट झाले। बस दादा मी आपल्या नाही MIMची ताकद दिसली नाही असं नाही आहे, मी माझ्या शहरातले माझ्या जिल्ह्यातले लोकांना खूप खूप धन्यवाद देतो की एकटा आम्ही लढलो, 3,41,000 मतं आम्हाला मिळालेली आहे एकटा लढू। बाकी 3 लाख किती पक्ष होते? 3 पक्ष, आणि भुमरे साहेब जे जिंकले एकटा त्यांची ताकद होती का? 3 पक्ष होते। तर एकटा असून सुद्धा आमचा मत कुठेही गेलेला नाही आहे हे स्पष्ट होतं याच्यातून, जे दुसरे द्यायला